नमस्कार, मी भगवान वानखेडे. आपण पाहताय पंढरपुरातील सर्वात पहिले यूट्यूब न्यूज चॅनल पंढरपूर लाईव्ह. पंढरपूर शहरामध्ये अनेक ठिकाणी बोगस खरेदीचे प्रकार या अगोदरसुद्धा उघडकीस आलेत. अनेक ठिकाणी अनेक जणांनी गैरप्रकार करून अनेक ठिकाणच्या मोक्याच्या जागा बोगस कागदपत्रांच्या आधारे खरेदी करून आपल्या घशात घातल्याचे प्रकार मागील काळात उघडकीस आलेले असताना आत्ता पंढरपूर नगर परिषदेची जेव्हा निवडणूक चालू होती त्या काळात सुद्धा हा प्रचारामध्ये मुद्दा उचलला गेला होता. आत्ता सध्या निवडणूक झाल्याच पंढरपूर शहरामधील एका अत्यंत मोक्याच्या जागा अशाच पद्धतीने एक मोक्याची जागा बळकावल्याचा प्रकार समोर आला आहे. पंढरपूर शहरातील पंढरपूर पुणे रोड हा जो पालखी महामार्ग आहे, या पालखी महामार्गाजवळ अहिल्या हॉटेलच्या नजीकच्या परिसरामध्ये ही जागा काही जणांनी बळकावल्याचा गंभीर आरोप झालेला आहे. नुसता आरोपच झालेला नाही, तर या संदर्भामध्ये कोर्टामध्ये फिर्याद पण दाखल झाली आहे आणि या संदर्भामध्ये कोर्टानं संबंधितांना नोटिसासुद्धा बजावल्यात. माझ्यासोबत ही केस ज्यांच्याकडे आहे, जी फिर्यादी आहेत, त्या फिर्यादीचे वकील राजेश चौगुले आहेत. आपण जाणून घेऊया की नेमकी ही जागा किती आहे, हा घोटाळा कितीचा आहे, कधी झालेला आहे आणि कुणी केलेला आहे आणि कोर्टानं या संदर्भामध्ये आता पुढील जी नोटीस काढलेली आहे ती कोणत्या पद्धतीची आहे. ती पंढरपूर येथील गट नंबर 107-1 चे एकूण क्षेत्र 0 हेक्टर 10 असून संबंधित ही मिळकत घनश्याम दुर्लभदास शहा, विठ्ठल हरिदास शहा, यशस्वी हरिदास शहा यांच्या मालकीची होती आणि सदर मालकांनी मिळून यातील जे फिर्यादी आहेत श्रीकांत अनिल पवार व त्यांचे भाऊ या दोघांना कुलमुखत्यारपत्र करून दिलेलं होतं. आणि त्यानंतर दुसऱ्या 21 महिन्यातला जो आरोपी आहे योगेश रामदास कापरे यांनी देखील या सदर मिळकतीबाबत कुलमुखत्यारपत्र करून घेतलं होतं. परंतु सदर कुलमुखत्यारपत्रामध्ये कुलमुखत्यारपत्र करून देणाऱ्यांनी त्यांना कोणतेही विक्रीचे अधिकार तसेच पैसे स्वीकारण्याचे अधिकार दिलेले नसताना ते आपल्याला दिले आहेत असे खोटे भासून यातील आरोपी नंबर 1 ते 4 यांनी संगनमत करून या फिर्यादीची फसवणूक केली आहे वगैरे मजकुराची फिर्याद यातील फिर्यादीने पंढरपूर येथील ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट वर्ग 1 यांच्या कोर्टात दाखल केली आहे आणि त्या कोर्टाने त्याची दखल घेऊन संबंधित आरोपींना नोटीस देखील काढण्यात आली आहे. आणि कोणत्या भागात आहे ही जी जागा आहे? पंढरपूर शहरातील अत्यंत मोक्या ठिकाणी जे KBP कॉलेज आहे, ते KBP कॉलेजच्या समोर एकूण 10 क्षेत्रफळ एवढी मिळकतीची जी जागा आहे. अंदाजे किंमत किती आहे त्याची? किंमत आता त्या जी इसार पावती किंवा कुलमुखत्यारपत्र आहे त्यामध्ये 56 लाख रुपये एवढी किंमत दाखवण्यात आलेली आहे. तुमच्या आत्तापर्यंतच्या वकिलीच्या क्षेत्रामध्ये तुम्ही आहात, आतापर्यंत अशा काय घटना तुमच्यासमोर आलेल्या होत्या का पंढरपूर शहरात? ना, पूर्वी बऱ्याच वेळा आपण जर प्रकार पाहिले तर बऱ्याच वेळा काही मान्य नगरपालिकेची मिळकतसुद्धा विक्री केल्याचा प्रकार आता नुकताच आपल्याला उघडकीस आले. तसं पंढरपूर बऱ्याच अशा मोक्याच्या ठिकाणी जागा आहेत त्याचा बऱ्याच वेळा असा गैरवापर होऊन बोगस खरेदी खत केलं जातं. या संदर्भात असे प्रकार घडू नये म्हणून शेवटी तुम्ही जनतेला काय आवाहन कराल? पंढरपूर शहरातील जनतेला माझं एवढंच आव्हान राहील की एखाद्या इस्मान जर खरेदी खत करायचं झाल्यास तर संबंधित मालकाबाबत चौकशी करून पेपर नोटीस देऊन तसंच सर्च रिपोर्ट करून त्या मिळकत त्यांनी खरेदी कराव्या आणि आपली फसवणूक होणार नाही याची दक्षता त्यांनी घ्यावी. तर आता आपण जाणून घेतलं ॲडव्होकेट चौगुले यांनी या केसच्या संदर्भामध्ये माहिती दिलेली आहे. अशा जर घटना पंढरपूरसारख्या शहरामध्ये घडत असतील तर हे निश्चितच पंढरपूरकरांचाच नव्हे तर इथं जी मिळकत खरेदी करणारे आहेत त्यांचीसुद्धा फसवणूक आहे. मुंबईमध्ये सुद्धा जेवढे रेट नाहीत तेवढे रेट सध्या पंढरपूरमध्ये प्रॉपर्टीचे झालेले आहेत. त्यामुळं आता पंढरपूरमध्ये प्रॉपर्टी खरेदी करणाऱ्यांनी या संदर्भामध्ये काळजी घेणं गरजेचं आहे. हे आता या घटनेवरनं अधोरेखित होतं आहे. याबद्दल खरं काय खोटं काय याचा निकाल न्यायालय देईलच, परंतु अशा जर घटना पंढरपूरमध्ये घडत असतील आणि हे जर सिद्ध होत असेल तर हे निश्चितच काळजी करण्यासारखं आहे.